येत्या 15 नोव्हेंबरला देशभरात आदिवासी गौरव दिवस साजरा केला जाणार आहे। अन्याय, असमानता, दडपशाही अशा दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध अनेक आदिवासी नेत्यांनी दंड ठोपटले। स्वातंत्र्याच्या संग्रामातही या अनामवीरांनी योगदान दिलं। आदिवासी समाजाला संघटित करत देशाला प्रेरणा देणाऱ्या असंख्य आदिवासी स्त्री पुरुषांचं स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आदरपूर्वक स्मरण करण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात पाहूया आंध्र प्रदेशातल्या अल्लुरी सीताराम राजू यांची वीरगाथा। आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात 1897 मध्ये जन्मलेल्या वीर क्रांतिकारी शूर अल्लुरी सीताराम राजू, ज्यांनी आंध्र प्रदेशातील नलमल्ला डोंगरांच्या पलीकडे घनदाट जंगलातून लढाई सुरू केली। गरीब, अर्धनग्न, साधनहीन, अशिक्षित गरिबांचे आणि आदिवासींचे आधारस्तंभ आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे अशी क्रांतिकारक सीताराम राजू यांची ओळख। आजही या परिसरातील आदिवासी समाज त्यांना त्यांचे रक्षणकर्ता आणि दैवत म्हणून स्मरण करतो। लोककल्याण आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या समर्पणाचं यापेक्षा मोठं उदाहरण काय असू शकतं? अल्लुरी सीताराम राजू यांच्या बालपणीच त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला। शालेय शिक्षणासोबतच राजू यांनी वैद्यकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास केला होता। तरुणपणात त्यांनी ब्रिटिशांच्या शोषणाविरुद्ध आदिवासींना संघटित करण्यास सुरुवात केली, ज्याची सुरुवात आदिवासी समाजाला उपचार देणं आणि त्यांना भविष्याबद्दल माहिती देण्यापासून झाली। इतकंच नव्हे तर महर्षींप्रमाणेच या महान क्रांतिकारकानं सीतामाई पर्वताच्या गुहेत 2 वर्ष आध्यात्मिक साधना आणि योगासनातून ध्यान आणि तपश्चर्या केली। याच दरम्यान राजू यांना आदिवासी आणि कष्टकऱ्यांच्या दुःखांची जवळून जाणीव झाली। त्यांना अन्यायाविरुद्ध उभं राहण्यास त्यांनी प्रवृत्त केलं। आंध्र प्रदेशातील हे पहिलं बंड होतं। क्रांतिकारक राजू यांनी 1924 पासून ब्रिटिशांशी थेट लढा सुरू केला। ते गनिमी काव्याने लढायचे आणि नलमल्लाच्या टेकड्यांमध्ये लपून बसायचे। गोदावरी नदीजवळ असलेल्या टेकड्या या राजू आणि त्यांच्या साथीदारांसाठी आश्रयस्थान आणि प्रशिक्षण केंद्र दोन्ही होत्या। अल्लुरी राजू यांनी गावकऱ्यांच्या वाईट सवयी दूर केल्या आणि त्यांना सुसंस्कृत केलं। वनबंधूंसह त्यांनी अनेक पोलीस ठाण्यांवर धाडी टाकल्या। तिथून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला। अल्लुरी राजू यांच्या भीतीनं इंग्रज अधिकारी थरथर कापत असत। राजू यांना घाबरून ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी 10,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं। एवढ्या मोठ्या रकमेचं आमिष दाखवूनही भुकेल्या, अशिक्षित आणि गरीब आदिवासींनी तोंड उघडलं नाही। 1922 ते 1924 पर्यंत संपूर्ण रंपा क्षेत्र हा राजू आणि त्यांच्या साथीदारांच्या क्रांतिकारी कारवायांचं केंद्र झालं होतं। मल्लूदोरा, गंटमदोरा, वीरय्या आणि राजू या क्रांतिकारकांनी मिळून एकापाठोपाठ एक गनिमी हल्ले केले। या हल्ल्यांनी इंग्रज बिथरले आणि राजू यांना पकडण्यासाठी केरळहून मलबार पोलिसांचं पथक बोलावलं। 22 ऑक्टोबर 1922 रोजी ख्रिश्चन मिशननं टेकड्यांमधील दऱ्यांमध्ये तपास सुरू केला। राजू यांची मलबार पोलीस दलाशी अनेकदा झटापट झाली, मात्र प्रत्येक वेळी पोलिसांचा पराभव झाला। डिसेंबर 1922 मध्ये झोपेत असताना राजू यांच्यावर 60-70 गोऱ्या सैनिकांनी हल्ला केला। आवाज ऐकताच राजू उठून उभे राहिले। खोऱ्यात घनघोर युद्ध झालं। दोन्ही ब्रिटिश लेफ्टनंट मारले गेले। आता राजू यांनी गदर पार्टीचे क्रांतिकारक बाबा पृथ्वी सिंग यांची राजमहेंद्री तुरुंगातून सुटका करण्याची योजना आखली आणि तशी घोषणा केली। गुदमगिरीच्या दुर्गम डोंगरात आपल्या चमूसोबत राहणाऱ्या राजू यांनी चळवळीशिवाय प्रत्येक गावात पंचायती स्थापन केल्या होत्या, ज्यांची स्वतःची ग्रामव्यवस्था आणि स्वतःची न्याय प्रक्रिया होती। 6 मे 1924 रोजी राजू यांच्या गटानं संघटित ब्रिटिश सैन्याचा सामना केला, ज्यात त्यांचे अनेक सहकारी शहीद झाले, परंतु राजू यातून बचावले। आता ईस्ट कोस्ट विशेष पोलीस डोंगराच्या कानाकोपऱ्यात त्यांचा शोध घेत होते। 7 मे 1924 रोजी गोदावरीत स्नान करत असताना मेजर गुडाळ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं त्यांना अटक केली आणि त्यांचा छळ सुरू झाला। या महान क्रांतिकारकाचा या छळातच मृत्यू झाला। या बलिदानाची साक्ष म्हणजे गोदावरी नदी आणि नल्लमलाच्या टेकड्या, जिथे आजही अल्लुरी सीताराम राजू यांना देवता म्हणून पूजलं जातं आणि आदिवासींच्या लोकगीतांमध्ये ते लोकनायक म्हणून अजूनही जिवंत आहेत।